नमस्कार रसिक श्रोते हो. कथेचं शीर्षक आहे विक्षिप्त गोष्ट. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. ऐकूया. तो माझ्या जवळच्या मित्रांपैकी नव्हता, पण आमचा तसा बऱ्यापैकी स्नेह होता. म्हणूनच एके दिवशी तो आला आणि माझा एक प्रॉब्लेम सांगायचा आहे असं म्हणाला. तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. काही काही अडचणी अशा असतात की त्या एकदम लांबच्या माणसाला समजू शकत नाहीत आणि अगदी जवळच्या माणसाला त्याचं आपल्याविषयीचं मत बिघडेल या भीतीने आपण सांगू शकत नाही. अशा वेळेला एखाद्या आपल्याला थोडंफार ओळखणाऱ्या आणि मुख्य म्हणजे विचार करून काही सल्ला देऊ शकणाऱ्या माणसाचाच आधार वाटतो. त्याचंही माझ्या बाबतीत तसंच झालं असावं. माझं बोलणं तुला फार विक्षिप्तपणाचं वाटेल, त्याने सुरुवातीलाच सांगून टाकलं. कारण माझ्या बाबतीत जे घडलं आहे तसं एरवी कधीच घडत नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव. दुसरं कोणी विश्वास ठेवणार नाही, पण तू ठेवशील. कारण तू बुद्धिमान आहेस आणि तरीही तुला बुद्धीचा अहंकार नाही. आपल्याला ठाऊक आहे तेवढंच खरं असं तू मानत नाहीस. मला माझी स्तुती ऐकायला आवडत नव्हती असं नाही, पण त्याहीपेक्षा त्याची ती विक्षिप्त हकीकत ऐकायला मी अधिक उत्सुक झालो होतो. अगदी सकाळी सकाळीच मी पेपर वाचत असताना तो आला होता. चुरगळलेल्या कपड्यात, रात्री अजिबात झोप लागली नसावी अशा अवतारात. त्याला काहीतरी विशेष सांगायचं आहे असं वाटल्यावरून मी त्याला दिवाणखान्यात न बसवता आतल्या खोलीत घेऊन आलो होतो. तिथे एक मोठा पलंग होता. समोरच एक नक्षीकाम केलेलं शिसवी टेबल होतं. त्यावर एक लांब रुंद आरसा होता. त्या टेबलच्या पुढ्यात 2 काळ्या शिसवीच्या गोल पाठीच्या खुर्च्या होत्या. त्यातल्या एकीवर बसून त्याने अर्धा आरसा झाकला होता. नोकराने आणलेले चहाचे कप आम्ही रिकामे केले. ते परत पाठवून मी दार लोटून घेतलं आणि पलंगावर रेलून त्याची हकीकत ऐकू लागलो. आजचे पेपर्स पाहिलेस? मग रॅले फार्मास्युटिकल्स मॅनेजर गुप्ता एकाएकी नाहीसे झाल्याचं तू वाचलं असशील ना? हो. मग त्याचं काय? मी विचारलं. गुप्ता माझे बॉस. मी त्यांच्या असिस्टंट्सपैकी एक. वर्तमानपत्रांनी म्हटलं आहे की गुप्ता काल ऑफिसमध्ये आले होते. संध्याकाळी त्यांची कॅबिन रिकामी होती, पण ते कुठे गेले हे कुणालाच ठाऊक नाही. ते घरी तर पोचलेच नाहीत, पण ऑफिसमधून का केबिनमधून बाहेर पडताना कुणाला दिसले नाहीत. हे सगळं खरं आहे? 100% खरं आहे. पोलीस त्यांच्या शोधात आहेत म्हणे. एखाद्या अतिरेकी टोळीने त्यांना पळवून नेलं असावं असा पोलिसांचा तर्क आहे. गाढव आहेत पोलीस. अरे, गुप्तांना कोणी पळवून नेलेलं नाही. म्हणजे खरा प्रकार काय आहे हे तुला माहिती आहे? हो, आणि ते कुणाकडे तरी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही, म्हणून तर मी इथे आलो आहे. मग कुठे गेले गुप्ता? कुठेही गेले नाहीत. ते नाहीसे झालेत. ते सगळ्यांनाच माहीत आहे. अरे, तशा अर्थाने नाही. ते शब्दशः नाहीसे झालेत हे एकट्या मलाच माहीत आहे. आणि आता तुला. मी पाहिलं त्यांना नाहीसं होताना. खरं सांगू? तो पुढे वाकून हलक्या आवाजात म्हणाला. मीच त्यांना नाहीसं केलं. काय सांगतोयस काय? खरंच मी त्यांना नाहीसं केलं. आता मात्र मला त्याच्या डोक्याचीच शंका यायला लागली. मी विचारलं, तू कसं नाहीसं करशील? तू काय जादूगार आहेस? काही. ते तूच ठरव. मी जे घडलं ते तुला पहिल्यापासून सांगतो. ऐक, हा गुप्ता ना थोडा वैतागच माणूस होता. येता जाता सगळ्यांना धारेवर धरायचा.
शिस्तीच्या नावाखाली सगळ्यांची कामं इतकी वाढवून ठेवली होती त्याने. आता तो नाही आहे ना, तर नुसता आनंदी आनंद होईल बघ ऑफिसात. मला तर तो इतकं वाईट वागवायचा. अरे, मी त्याचा असिस्टंट, पण एखाद्या शिपायापेक्षाही हलकी वागणूक द्यायचा तो मला. याची सगळी पर्सनल कामं आम्ही करायची. हं, आणि त्याबद्दल हा आम्हाला काय देणार? काय देणार? तर शिव्या शाप. रोज माझ्या मनात यायचं, एक दिवस या माणसाला खलास करून टाकावं. भले आपण जाऊ जन्मठेपेवर, पण अख्ख्या ऑफिसचा तर दुवा मिळेल. मग खूनबीन केलास की काय तू त्याचा? मी घाबरून विचारलं. केला असताना तर ते समजण्यासारखं होतं. तो म्हणाला, काल बघ साधं त्याला कारची रिप्लेसमेंट न मिळाल्याचं निमित्त झालं. त्याची कार, अरे त्याची म्हणजे ऑफिसचीच, ती गेली आहे सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला. एक दिवसाचा प्रश्न, फक्त एक दिवसाचा प्रश्न. पण त्याला त्या दिवसापुरतीसुद्धा दुसरी शोफर ड्रिव्हन कार हवी होती. काल दुपारपर्यंत नाही करता आली मला ती व्यवस्था. तर याने माझा आई माईवरून उद्धार केला. आणि तो सुद्धा कसा माहीत आहे? हां, माहीत आहे का? अगदी थंडपणे, मुद्दाम खालचा आवाज लावून. केबिनच्या बाहेर पत्ता लागला नसेल कुणाला, पण आत हा सापासारखा फुतकारत होता. त्याची नेहमीची स्टाईल ती. शेवटी मला म्हणाला की मी मालकांकडे तक्रार करून काढून टाकीन तुला, बघशील तू. अरे बाप रे, या थराला गेला त्याचा खुनशीपणा. हो रे, तेव्हा मात्र मला संताप आवरेनासा झाला. पण तोंडून शब्द फुटत नव्हते. त्याला कसं बोलायचं या दडपणाने आणि संतापतिरेकाने मी नुसता बघत राहिलो त्याच्याकडे. टक लावून बघत राहिलो. तोही माझ्या नजरेने भारल्यासारखा गप्प झाला. आश्चर्याने पाहायला लागला. काय होतंय ते त्याला कळेना, आणि मला तरी ते कुठे कळत होतं. पण ते व्हायला लागलं. त्याच वेळेला मी त्याच्याकडे तसं आग उकडायला नजरेने पाहत असताना तो भराभर नाहीसा व्हायला लागला. जसं काही बोळा घेऊन एखादं चित्र वरपासून खालपर्यंत पुसून टाकावं तसा तो पुसला गेला. पुरता नाहीसा झाला. मी घाम पुसत गुपचूप बाहेर आलो आणि कामात दंग झाल्यासारखं दाखवू लागलो. पण माझं डोकं जाम दुखायला लागलं होतं. लोक गुप्ताच्या केबिनमध्ये जात होते. तो आत नाही म्हणून लगेच बाहेर येत होते. मी कसाबसा थोडा वेळ काढला आणि वेळेच्या बराच आधी घरी निघून गेलो. मला समजत नव्हतं, खरंच असं घडलं असेल. असं घडलं असेल का? गुप्ताच्या नाहीसं होण्यामागे खरंच का हे कारण असेल? मी विचारात पडलो. पण त्याची गोष्ट अजून संपली नव्हती. घरी मी डोकं दुखतंय असं बायकोला सांगून जरा वेळ पडून राहिलो. ती नाना प्रश्न विचारत राहिली. अति संशयी स्वभाव आहे तिचा. ऑफिसातून लवकर परत आलो की तिच्या डोक्यामध्ये मी बहुधा पैशांची अफरातफर करून पळून आलोय इथपर्यंत विचार येतात. बोल आता. म्हणून मी तिला सगळं खरं सांगितलं. पण तिला ते खरं वाटेना. मुळात गुप्ता माझा छळ करत होता हेच तिला पटेना. माझंच कुठेतरी चुकत असेल असं ती दर्शवायला लागली. बोलून नाही. तिचं ते जीवनीच्या एका कोपऱ्यातून काढलेलं संतापजनक हसून. आणि मी जेव्हा तिला गुप्ता नाहीसा झाल्याचं सांगितलं तेव्हा तर ती अशी हसत सुटली की जसा काय मी ठार वेडा आहे, अगदी सुधारण्याच्या पलीकडचा वेडा. माझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. माझे चाळे मात्र भयंकर हास्यास्पद आहेत. असं काहीतरी सुचवीत ती मोठमोठ्याने हसत राहिली. माझ्या डोक्यात आधीच ठाण घाव बसत होते. त्यात तिचं ते हसणं. तिला थांबवण्यासाठी मी स्टॉप इट असं मोठ्याने ओरडलो. पण माझ्या तोंडून आवाजच फुटला नाही.
मी संतापाने नुसता थरथरत राहिलो आणि माझ्या लक्षात आलं की मी तिच्याकडे टक लावून पाहतोय. कुठल्या तरी शक्तीने माझा कब्जा घ्यावा तसं, स्वतःचा ताबा हरवल्यागत पाहतोय. आणि मी तसं पाहता पाहता ती नाहीशी व्हायला लागली. गुप्ता झाले होते तशीच, वरपासून खालपर्यंत पुसल्यासारखी ती नाहीशी झाली. ती पूर्ण नाहीशी झाली. आणि माझा राग ओसरला. डोकं आता फुटून जाईल असं वाटणं इतकं जोरात ठणकत होतं. मी तसंच बिछाण्यावर अंग टाकलं, पण स्वस्त झोपच येईना. गुप्ता नाहीसा झाला. आता माझी बायको नाहीशी झाली. या दोन गोष्टींचा कुणी संबंध लावला तर, या दोन गोष्टींचा कुणी संबंध लावला तर, आणि यावेळेस सुटलो तरी पुन्हा हेच होत राहिलं तर, आणखीन किती जणांना नाहीसं करणं माझ्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे. मी रात्रभर पुन्हा पुन्हा उठून बसत होतो, पुन्हा पुन्हा चाहूल घेत होतो. पण नाही, माझी बायको परत आली नव्हती. ती कायमची नाहीशी झाली होती. क्षणभराच्या रागाने मी तिला गमावून बसलो होतो, पण ती मला हवीच होती. तिचा स्वभाव संशयी असला तरी, तिचा माझ्यावर विश्वास नसला तरी माझं तिच्यावर प्रेम होतं. तिचा वियोग मला सहन झाला नसता. काहीही झालं तरी ती माझी बायको होती आणि मी तिला आपल्या हातानं गमावलं होतं. हळूहळू मला स्वतःचा संताप यायला लागला. स्वतःच्या संतापी स्वभावाचा संताप यायला लागला. पहाटेपर्यंत ताप चढत जावा तसा तो माझ्या त्या ठणकणाऱ्या डोक्यात चढत गेला. हातापायांना मुंग्या आल्यासारख्या झाल्या होत्या. मी एक गोष्ट ठरवून टाकली होती. हा अचानक अपघात असणार नव्हता. मी जाणीवपूर्वक स्वतःला नाहीसं करणार होतो. ती शक्ती माझ्यात होती तोवर. मी स्वतःविषयीच्या संतापाने नकळतच आरशाजवळ गेलो आणि स्वतःकडे पाहत राहिलो. रोखून पाहत राहिलो. एकटक, अगदी एकटक पाहत राहिलो. अरे पण तू नाहीसा झालेला नाही आहेस, मी त्याला म्हणालो. तू हा चांगला धडधाकड 5.6 फूट उंचीचा पुरुष माझ्यासमोर उभा आहेस. येस, तो म्हणाला. याचा अर्थ असा की मी इतरांना नाहीसं करू शकतो, पण स्वतःला नाहीसं करू शकत नाही. यापुढे मी मनात आणेन त्याला नाहीसं करू शकेन, कुठलाही पुरावा मागे न ठेवता. माझ्यातली ही शक्ती कुणालाही कळून न देता. तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? मी काय करावं? या शक्तीचा पुरेपूर फायदा घेऊन नको असलेल्यांना जगातून नाहीसं करावं, की आणखीन काही घातपात न करता सरळ पोलिसांच्या स्वाधीन व्हावं? अरे काय गरज आहे तुला पोलिसांच्या स्वाधीन होण्याची? मी त्याला वेड्यात काढत म्हटलं. पोलीस तुला कधीच पकडू शकणार नाहीत. तुझ्यातल्या शक्तीचा पुरावा म्हणून एक तरी गोष्ट त्यांच्या हाती लागणार आहे का? लागणार आहे म्हणजे? तुझ्या अजून लक्षात नाही आलं? माझ्यातल्या वेगळेपणाचा एक ढळढळीत पुरावा याच खोलीत आहे. तो तू अजून पाहिला नाहीस? असं म्हणून तो आरशासमोरून उठला. त्याबरोबर इतका वेळ त्याच्याचमुळे झाकला गेलेला आरसा मला सबंध दिसू लागला. मात्र त्यात एक गोष्ट अजिबात दिसत नव्हती. समोरच उभ्या असलेल्या माझ्या त्या स्नेहाचं प्रतिबिंब आरशात नव्हतं. आज पहाटे जेव्हा त्याने स्वतःवरच्या संतापाने स्वतःकडे पाहणं अशक्य असल्यामुळे स्वतःच्या प्रतिबिंबाकडे रोखून पाहिलं होतं, तेव्हाच ते कायमचं नाहीसं झालं होतं. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.